मला तर मुळीच माहित नाही. अगं हिरा, तुला तरी ठाऊक आहे का? नाही करा दे, मला सुद्धा नाही माहित. अगं चंद्रा, तुला तरी ठाऊक आहे का? नाही ग, मला तर मुळीच नाही माहित. आपल्या मुलालाच रस्ता ठाऊक नाही का? मग आपण करायचं तरी काय? अगं राधा राधा, ती जवळची ती घाणेकरांची मावशी आहे बघ, तिला हाक मारून पाहूया. ठीक आहे. अगं तारा, तू हाक मार पाहू. अगं राधे, सकाळी तिचं आणि माझ्या नळावर भांडण झाले. मी नाही हाक मारणार तिला, तूच हाक मार. अगं हिरा, तू हाक मार पाहू. हाक मार दे हा. मावशी, अगं ये मावशी. मावशी, अगं ये मावशी. मेली, हाक पण देत नाही, कुठं गेली काय माहिती. थांबा, मी हाक मारून पाहते. मावशी, अगं ये मावशी. मावशी, अगं ये मावशी. झोपले वाटतं, हाक पण नाही देत. अगं एवढ्या प्रेमाने हाक मारशील तर हाक देणार आहे का ती? थांब, मीच हाक मारते. थेरडे, अगं ये थेरडे. थेरडे, अगं ये थेरडे. अगं राधे, ती आमच्या कोणाच्याच हाकेला हाक नाही देत, तूच हाक मार तिला. ठीक आहे, मीच हाक मारते. मावशे, अगं ये मावशे. मावशे, अगं ये मावशे. का ग बोलनो? इकडे ये बघ. आले ग बाई आले. चाल 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 भर भर जाऊ मथुरा त्या नगराला. चल 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 भर भर जाऊ मथुरा त्या नगराला. चल 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 भर भर जाऊ
काही येत नाही ते किती लावते ते माझे अगं मावशी ते काय वय आहे का तुझं लिपस्टिक लावायचं म्हातारीचं दिसते काय हो खरे म्हातारे वाटते का एवढी चिकणी मी अप्सरा जणू आहे की नाही काय म्हणतो अगं मावशी हे सगळं सोड आम्ही तुला बोलवलं कशाला मग कशाला जेवायला तुला जेवायला दिसतं वाटतं एवढं दिवसभर पालखी फिरला असा खाल्ला काय नाही वाटतं अगं मावशी तू यांच्याकडे लक्ष देऊ नको आम्ही मुली थाटमाट करून मथुरेच्या बाजारात चाललो आहोत पण मथुरेच्या बाजारात जायचा रस्ता आम्हाला ठाऊक नाही आहे म्हणून तुला हाक मारली आहे असं काय चला जाऊ बाजाराला बघा बोलू मी बाजारात निघालच खऱ्या पण काय घेतलं काय घेतलं सांगितलंच नाही अगं मावशी सांगितलंच पाहिजे मग सांगितलंच पाहिजे ठीक आहे बघा चंद्रा ये अशी पुढे तुझा आवाज कसा म्हटला मिसळ असं वाटलं वाटत देवा तुला सांगितलं होतं काय खाऊ नको आवाज काय गट जास्त झाला वाटतं बोला तेल जास्त आलं गट मध्ये काय घेतलं सांग सगळं काय ज्या समुद्रात मोती मिळे त्याचे रत्नागिरी नाव ऐकतेस ना मावशी आत्या ज्या समुद्रात मोती मिळे त्याचे रत्नागिरी नाव भिवंडी माझं गाव चंद्रा माझं नाव घेतलं दूध चालले बाजाराला हो मग अगं रे यश पुढे मंगळसूत्राच्या 2 वाट्या एक सासर अगं मावशी मंगळसूत्राच्या लायसन मंगळसूत्राच्या 2 वाट्या एक सासर एक माहेर ऐकतेस ना ग थेरडे मंगळसूत्राच्या 2 वाट्या एक सासर एक माहेर तूप घेऊन निघाले मी घराबाहेर ठीक आहे सॉरी अगं ही कोण नवी अगं राधे तिचं कालच लग्न झालंय बघ म्हणून तुला ती नवीन दिसते तिचं नाव हिरा आहे होय काय अगं रे ये बघू पुढं काय ग मावशी अगं काय घेतलं सांग बघू सांगते हा कुळाचा गणपती पुण्यात आला हीच परमेश्वराची लीला राधा बोलली हिराला चला जाऊ बाजाराला मी घेतले ताक निघाले बाजाराला ऐकलं मावशी ऐकलं छान अगं राधे तू काय घेतलं अगं मावशी सांगते हा नवरत्नांनी भरलेली नवरत्नांची खान नाव तिचं रत्नागिरी मावशी ऐकतेस ना ऐकते नवरत्नांनी भरलेली नवरत्नांची खान नाव तिचं रत्नागिरी नमन लोककला ही आपली प्यारी मी घेतलं लोणी आणि तुम्हाला आवडणारी ही राधा आहे की नाही सर्वात भारी लय भारी छान चांगलं डावला चला बाजारात घ्या म्हटलं ताक घ्या ताक त्या म्हटलं दूध घ्या दूध. घ्या म्हटलं लोणी घ्या लोणी अगं मावशी तू आम्हा मुलींना विचारलंस पण तू काय घेतलंस नेसलंस सांगितलंच नाही अगं माझ्या म्हातारीचं काय कशात काय नि पाटक्यात काय सांगितलंच पाहिजे हो मग सांगितलंच पाहिजे सांगते हा ऐका मी घेतलं
एवढं मोठं मावशी काय वाट ग त्यात ओतलं दूध त्यात टाकली साखर त्यात वाटला रवा आणि एवढा मोठा घेतला मावशी काय अगं रवी ग कोणाचा नातेकरांचा की आलं आणि घेतलं बाजाराला खीर जरा बाजारात त्या म्हटलं दूध घ्या त्या म्हटलं ताक घ्या ताक त्या म्हटलं दूध घ्या दूध त्या म्हटलं लोणी घ्या लोणी त्यामध्ये खीर घ्या खीर हवी का तुम्हाला खीर त्या म्हटलं तूप घ्या तूप त्या म्हटलं ताक घ्या ताक त्या म्हटलं दूध घ्या दूध त्या म्हटलं लोणी घ्या लोणी अगं मावशे मथुरेचा घाट चालू करून खूप कंटाळा आला बघ एक गाणं म्हण पाहू लावून सांगते मला सांगतो तो मी पहिल्या पूर्वीच्या काळी म्हणजे माझ्या जमान्यात मोठी गाण कोकिला होती काय कुठल्या होती? अगं गाण कोकिला ग गाण आयु गोड कसले आयु अगं मावशे काय हे पोस्ट गाणं केलं सांग मीच म्हणते झाडा माडाच्या हिरव्या पाणी अवया माशी लया हवाशी पसरवल्यासाठी मीच म्हणते गाणं सयानो घेऊया ग डोईवर मान चालूया ग मथुरेचा घाट सयानो घेऊया ग डोईवर मान चालूया ग मथुरेचा घाट
त्याचा झाला भार या भुवरी अवतरला गैवारी कृष्ण हरी अवतरला गैवारी कृष्ण हरी मथुरा नगरीचा राजा कौन पृथ्वीवर हाहाकार माजू लागला. पृथ्वी माता दैत्यरूप देऊन विष्णूला शरण आली आणि म्हणाली, हे विष्णू, पृथ्वीवर कौन धुमाकूळ घालत आहे. तेव्हा विष्णू म्हणाले, तू काही काळजी करू नको. मी देवकीच्या पोटी 8वा अवतार धारण करून त्या दुष्ट कंसाचा नाश करेन. तोच मी 8वा अवतार श्रीकृष्ण भगवान. बोला कुंडली कवरदे. 16,360 गवळणींचा मेळा थाटमाट करून मथुरेच्या बाजारी चालला आहे. त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याची जबाबदारी मी स्वतः न करता माझ्या सवंगडी पेंद्या सुदामांवर सोपवतो. अरे पेंद्या, अरे सुदामा, अरे पेंद्या, अरे सुदामा. हो देवानो, दहीदूध खाण्याची संधी आली आहे. आलो 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 देवानो. चला रे चला, चला रे चला, जाऊया चला. कृष्ण देवानी आग मारली मला. चला रे चला, जाऊया चला. कृष्ण देवानी आग मारली मला. चला रे चला, जाऊया चला.
16,360 गवळणींचा मेळा थाटमाट करून मथुरेच्या बाजारी चालला आहे. त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याची जबाबदारी मी तुम्हा दोघांवर सोपवतो. देवाने हुकूम करायचा कायदा बन हुकूम आमचा आणि कायदा तुमचा देतो मी. काय रे मेंढ्या देवाने कामगिरी सोपवली आहे. कुठली कामगिरी हे ऐकलंच नाही काय? ऐकायला येत नाही. डॉक्टरला गेलो होतो. मग डॉक्टर काय बोलला? अरे डॉक्टर काही इलाजच नाही माझ्या कानावर. म्हणतो तुला ऐकायला येतं तू मुद्दाम करतोस. स्वतः मुद्दाहून करतो. डॉक्टरची चुकीच नाही. मग काय कामगिरी काय सांगत आणि काय देवानी आता ऐक 16 शस्त्र 360 गोपिकांचा मेळा. अरे ऐक रे. ऐकते बोल बोल आता नीट आहे. हा, बोल 16 शस्त्र 360 गोपिकांचा मेळा. 16,360 गोपिकांचा मेळा. हा थाटपाट करून मथुरेच्या बाजारात चाललाय. जाऊ दे मला हे करायचं. जाऊ दे म्हणजे असा बोलतो. मग मला हे करायचं तू कर. आपल्या दोघांवर कामगिरी आहे. काय म्हणतो काय हो. होय काय मग चल 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 जमल ना पण हा जमल चल चल करू. चल चल काय म्हटलं ताक घ्या ताक. काय म्हटलं तूप घ्या तूप. अरे पेंड्या इकडे ये. बोल हे मावशे हा आता प्रतिबंध आहे बघ. बघ ना ते हे वेळ दाखव मी तर वाटतं अगं मावशे हे वर्षा नवेल्यांचं बेड म्हणतंय बघ. अरे एवढी वेळ आपल्याला काढवणार शिकय ताकदवान आहे. माझं सगळं खराब झालं. माझा लय भारी आहे मावशी बघ. लय ताकदवान आहे. अरे काय पिते तरी काय ती ऑर्डर्स किती धरून काय पिते आणि अशी करते. मला सांगतो कधी बघायला घेतलास मला सांगते दररोज आणायला. होय काय गावात शाळेत जातोस ना तेव्हा मला सांगत असेल होय. काय म्हणतोस काय जमणार नाही माझ्या जमणार नाही. अरे कामगिरी होय. करणार तरी कोण? आमची कलर कोण तुझ्या माहितीचा कोण? कोण रे माहितीतला तो वाटतो हा हे काय माझा मित्र कोण कोण? अरे शिप्पांचा बॉबडे तू शिकवायला बोबड्या. अरे होय तू आता कुठं आहे? अरे काय माहित नाही अरे माझी गाय चुकली आहे ना. तुझी दररोजच काय चुकते. अरे काय सांगू वाळी पावलं आहे कमी आहे. मग अरे या महिन्यात पावलं त्या महिन्यात पावलं काय जाणार कुठं तिकडं पाठवलं असल्याला. तिकडे पाठवला माझी गाय घेऊन येईल ना. जाऊ दे चल मार. मग बघतो हा आम्हाला येतो काय ये बोबल्या रे बोबल्या कुठच्या तरी झाली घुसलाय वाटतं. झालीच नाही हा झालं. बघ बघ तुला अरे बोबडे रे बोबड्या. काय रे ताई अरे हाय तुझं आले 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 ये लवकर ये कार्य सुदाम्या हाक मारितो काही राहणार काही राहणार रे सुदाम्या काही राहणार रे सुदाम्या हाक मारितो काही राहणार काही राहणार रे सुदाम्या काही राहणार
नको जाऊ नको एवढी पिचवली कुठं पिचवली कोणीतरी अरे रे मी वय थकलो ना अरे आता मला लहान कोणीच्या तू दोन एवढी मग मागे ठेवलं हो विनायक कुमारचं माहिती नाही तू मला तो तर बोलत तो तरी तुला मजा वाटतो बोलतो माझ्या वाटत का तुला काय तू मागू होता मी फुलं होतो फुलं होतो तू पुला होता मागं होता मागं गेला ना कुठच्या झाली तर मलाच माहित नाही आधी पुढे गेला तरी कुठं झाली कुठलं होय काय हं? मग काय झालं काय झालं तर काय फुले तू तर काय तुझं काय कुठला तुला आता कुठला कुटुंब केला कुठला तो तुझ्याचा कुठला होता जोलचा कुठला तुझ्याचा कुठला आला आता त्यानं मला बघ रे तुझी बोलवलं एक कोणतं काम आहे हे थांबू ठेव आता आम्ही काय तिथं कळत नाही मोठं सगळं आवड म्हणजे आणि काय तर काम आहे देवबापांनी कामगिरी सांगत नाही बघ कोणती 16 सहस्त्र हा 307 गोपिकांचा होय ना रे होय होय तत्त 307 गोपिकांचा मेला माट करून मथुरेच्या बाजारात कोण? वाटतं का चोला तत्त चिंचे तास गौरी याला ऐकून म्हणतात महेश गणकांचा पोरगा काय जगाचं वल्लकलं काय बोलतो काय तरी पण त्या चेहऱ्यावर वाटत नाही काय होय मला माझ्या वाटलं कुठं भेटला ते गेला तर मोठा बोलायला त्याला घेऊन आला मग होय का कुठला पिचवला होता होय काय तुला पूर्ण खाल्ला होता? होय काय मग काय आलं तुझी हातमाट करून मथुरेच्या बाजारी चाललाय आम्हाला कामगिरी जमली नाही आम्ही पण करून बघत दिली आम्हाला काही जमली नाही ताकद होणार म्हटलं लोणी
प्रेमात नको पडू कामगिरी कर त्या म्हटलं टाक द्या टाक. माझ्या काढले नको काकीच्या टोकाकडे टोकाकडे दाखवायचं नीट बघ यामध्ये खीर घ्या खीर. त्या म्हटलं लोणी घ्या लोणी. काय टाकलं त्या म्हटलं टाक द्या टाक. पाहता नाही का मंगळ दूध त्या म्हटलं दूध द्या दूध. बरोबर अन्नाला आम्हाला मागलं यामध्ये खीर घ्या त्या खीर. म्हटलं लोणी घ्या लोणी. त्या म्हटलं दूध द्या दूध. येतो थांब 2 मिनिटात आम्ही दूध येतो. त्या म्हटलं लोणी घ्या लोणी. अरे ते हा नाही अरे मालपाचा भिजवायचा कशासाठी बोलवला दाखव ना परत दाखव परत बघ. बघत जा त्या म्हटलं लोणी घ्या लोणी. आता काय त्यामुळे मग काय बदल कामगिरी करी मग रे बाया पाहिलं नको मरण जा प्रेमानंद हे क्या हुआ कैसे हुआ बोबड्या काका गेला माझी गाठ पडला गेला मला जोडायचे अरे मग मला सांग काय शेती संपली पावट्याची बागा करतोय ना तो मुलगा नाही मी आता फुफ्फुस संजय दूध सन्मान त्या म्हटलं लोणी घ्या लोणी. लागू आला
डोंगर आता डोंगर चालू आला आणि मग डोंगर मावशी असेल ती त्या तुम्हाला ओळखत नाही अरे कोण तू तुम्हाला ओळख कशी ओळखत? तो दान मलिंगा काय मारतोच काय फायदा पहिले उभारा मगावलीला फायदा लागला फायदा फायदा ना पाहिजे ना फायदा कायदा कायदा आधार कार्ड हा पॅन कार्ड सांगून ठेव काय बोलतो पॅन कार्ड म्हणतो पॅन कार्ड एवढं काय धोतर घाताचं पॅन कुठं काढू एवढं शिल्पांचा बोबडे कॉफी हाय कायदा सांगतो आज जाऊ नको घरादे बाजारी आज जाऊ नको घरादे बाजारी कृष्ण देवांचे आम्ही तीन सवंगडी कृष्ण देवांचे आम्ही तीन सवंगडी आज जाऊ नको घरादे
ना देवाचे आम्ही दिन सवंगडी. ऐकलं का आमचा कायदा? हो ऐकलं. अगं पोरीनो, आपण पण एकदा आपला काय सांगूया. पेंद्यालाय गोडीला येऊन बसलाय जोडीला. पेंद्यालाय गोडीला येऊन बसलाय जोडीला. चला मथुरेला नेते तुला दही दूध हे विकण्याला. चला मथुरेला नेते तुला दही दूध हे विकण्याला. पेंद्यालाय गोडीला येऊन बसलाय जोडीला. पेंद्यालाय गोडीला येऊन बसलाय जोडीला. मथुरेला नेते तुला दही दूध हे विकण्याला. चला मथुरेला नेते तुला दही दूध हे विकण्याला. मी मावशी मोठी हाय पंग माझ्याशी घ्यायचा नाय. पंग माझ्याशी घ्यायचा नाय. पंग माझ्याशी घ्यायचा नाय. तुला आडवा करीन मी तुझ्या कानाला घाबरत नाय. तुझ्या कानाला घाबरत नाय. तुझ्या कानाला घाबरत नाय. नको दाख मला जाऊ तू तुझ्या त्या कानाचा. नको दाख मला जाऊ तू तुझ्या त्या कानाचा. चला मथुरेला नेते तुला दही दूध हे विकण्याला. चला मथुरेला नेते तुला दही दूध हे विकण्याला. पेंद्यालाय गोडीला येऊन बसलाय जोडीला. पेंद्यालाय गोडीला येऊन बसलाय जोडीला. चला मथुरेला नेते तुला दही दूध हे विकण्याला. चला मथुरेला नेते तुला दही दूध हे विकण्याला. ऐकलं काय मावशे? मावशे आमच्या कायद्याने पण तुला बसायला लागेल. अगं पोरीनो, थोडा थकला असाल म्हणून बसून घ्या. काय म्हणतो? बसवून जा. मावशीला मावशीला बसवून जा. मी बसवू ना? बसवून जा. बचाव बचाव. अरे, मला 6 मध्ये बसताना 6 मध्ये उठायला लागतात. तुझी मावशी मध्ये बसायला सांगून हे करते कधी माझी प्रेमात मला तेव्हा नाही काय दादा ते काय पाली ते भीती तुला दादा परत गेली कधी सुन माझा काही झाली होती. अरे आपली कामगिरी झालेली आहे बघ. देव येतच असतील बघ.
त्यांच्या सुद्धा त्यामध्ये कीर केलेली कामगिरी अद्याप पार पडलेली दिसत नाही. आता मलाच काहीतरी करावं लागेल. अगर आपली जरा उभी राहतो अगं बापरे, कोणतरी हाक मारतंय बघ. काम बघूया. बाई, काय प्रकार काय बाबू वयपर्यंत सुद्धा मागतोय. अगं राधे, हे काय माझ्या ओळखीचं नाही. तू बोल. तुम्हाला म्हणतात तरी कोण? आम्हाला श्रीकृष्ण भगवान म्हणतात. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग कसे असतात राधे? बाई पद्मा, बेबी हिरा, मस्तकी तुरा, विटेवारी जय जयकार करत असतात. अगं राधे, आम्हा देवतांना 11 रुपये धारण करावे लागतात. मग सांगा तुमचा जन्म पुन्हा. ऐक. तुझी माझी भेट वृंदावनी ऐक राधे माझी गाणी गोकुळ नगरीत माय पित्याने सोडिले बालपणी गोकुळ नगरीत माय पित्याने सोडिले बालपणी देवकीच्या पोटी जन्म घेऊनी घराचे वाढविले माय यशोदेने देवकीच्या पोटी जन्म घेऊनी घराचे वाढविले माय यशोदेने तुझी माझी बेटा वृंदावनी माया पिताने सोडले बालपणी देवकीच्या पोटी जन्म घेऊन राधे वाढविले माया यशोदेने देवकीच्या पोटी जन्म घेऊन राधे वाढविले माया यशोदेने
यशोदेने देवकीच्या पोटी जन्म घेऊनी उत्तराची वाढविले माया यशोदेने सातवावतार श्रीराम धरिला लंकापती रावणाला मेघरा देव दिला लंकापती रावणाला निघाला देव दिला लंकापती रावणाला निघाला देव दिला आठवा अवतार श्रीकृष्ण धरुणी कंस मामावधीला आठवा अवतार श्रीकृष्ण धरुणी कंस मामावधीला त्या पोटी जन्म घेऊनी राधे वाढविले माया यशोदेने देवकीच्या पोटी जन्म घेऊनी राधे वाढविले माया यशोदेने तुझी माझी भेट वृंदावनी ऐक राधे माझी गाणी तुझी माझी भेट वृंदावनी ऐक राधे माझी गाणी गोकुळ नगरीत माय पित्याने जोडिले बालपणी गोकुळ नगरीत माय पित्याने जोडिले बालपणी देवकीच्या पोटी जन्म घेऊनी करादे वाढविले माय यशोदेने देवकीच्या पोटी जन्म घेऊनी करादे वाढविले माय यशोदेने आता ऐकलं का माझ्या जन्माबद्दल? हो ऐकल्या अगं परिवार ते खरंच श्रीकृष्ण भगवान आहेत जा तुला रजा आहे तेव्हा मी तुम्हाला शरण आले जा तुला रजा आहे जा तुला रजा आहे कोणावानी म्हणजे रेखावानी काय तुला रजा नाही तेव्हा तुम्ही सर्वांना रजा दिली पण मला का नाही दिली गेल्या जन्मी दिलेले वचन तुला या जन्मात पूर्ण करावे लागेल हॅलो हॅलो रसिक प्रेक्षकांना नम्र विनंती आहे नवीन हवालदार हाय हो आमचा नाद करायचा नाही हो आम्ही नवीन हवालदार हाय हो आमचा नाद करायचा नाही हो आम्ही नवीन हवालदार आहे हो आमचा नाद करायचा नाही हो आम्ही नवीन हवालदार आहे हो आमचा नाद करायचा नाही हो दारू पियल त्याला बाटली भरीन दारू पियल त्याला बाटली भरीन आम्ही नवीन हवालदार आहे हो आमचा नाद करायचा नाही हो आम्ही नवीन हवालदार आहे हो आमचा नाद करायचा नाही हो आम्ही नवीन हवालदार आहे हो आमचा नाद करायचा नाही हो आम्ही नवीन हवालदार आहे हो आमचा नाद करायचा नाही हो तंबाखू खाईल त्याला पुढील भरीन तंबाखू खाईल त्याला पुढील भरीन आम्ही नवीन हवालदार आहे हो आमचा नाद करायचा नाही हो आम्ही नवीन हवालदार आहे हो आमचा नाद करायचा नाही हो आम्ही नवीन हवालदार आहे हो आमचा नाद करायचा नाही हो आम्ही नवीन हवालदार आहे हो आमचा नाद करायचा नाही हो अरे कान्या तू तर कुठे होतास कुठे एवढे दिवस? अरे मी 10 दिवस ब्रजवर गेलो होतो का रे मला कुठे गेला होतास? अरे गेलो होतो मित्राच्या लग्नाला अरे मग लय मजा केली असेल तिकडं. अरे हा मग गेली तर काय काय एवढी मजा तर केली?
अरे काय सांगू, मित्राच्या गेलो हल्दीला. मग काय झालं, मजा केली असेल ना तिकडे. अरे गेलो तर काय, माझ्याबरोबर रावल्या आपल्या पोटणीला. हो, रावल्या आपला. अरे काय करीत नव्हतं एवढा वेळ. अरे ढ्यांगावर नाचत होता नुसता. हा नाचत होता. ढ्यांगावर करून नुसता आता काय सांगतोस काय. हा मग काय, अरे मग लग्नाला पण मजा केली असेल. लग्नाला केली तर काय, लग्नाला ठरवल्याने काय गाणं काय म्हटलं मी माहिती का काय तुला? म्हटलं नाही. ऐक तर. गीता उभी मंडपात व्याजून होता पात. गीता उभी मंडपात व्याजून होता पात. गीता हल्ला एवढा बाधावत गेली दंडाचा. हल्ला एवढा बाधावत गेली दंडाचा. बिचारा तिच्या आईला मुलगी द्याल गया मला. बिचारा तिच्या आईला मुलगी द्याल गया मला. मुलगा आहे का मला कुंभत संडास धुवायला. मुलगा आहे का मला कुंभत संडास धुवायला. अरे मग लयच मजा केली. अरे नाटक आहे. अरे किती भारी म्हटली ते करून. अरे हा मग काय. काय रे, तर महाराजांची वेळ झाली. हा, चल. मथुरानगरचा राजा सुदर्शन त्याचा पुत्र कंस कौमित सकाळचे 10 वाजले. सकाळी 10 वाजता भरणारा माझा दुपारी 12 वाजले तरी भरलेला नाही. आले लक्षात हे कारस्थान त्या काळचे कृष्णाचेच असावे. त्याचा बंदोबस्त आपल्याला करावाच लागेल. प्रथमतः आपल्या राजाचे हालवत काय ते पाहावं. कोण आहे, कोण आहे? हा, चुप चुप चुप. कोण आहे? मला तुम्ही महाराजांनी प्रणाम. आशीर्वाद असो. शिपाई तुम्ही एकटेच आज दुसरा कुठे आहे? तो काय तिकडे बसलाय? कुठे? तो काय चल मला दाखव. अरे तो काय कुठे? कुठे? शिपाई चला मला दाखव. आपण इकडे बसलाय. अरे वा, इथं झोपा काढत आहे. त्याची परीक्षा पाहावी. महाराज त्यांनी प्रणाम. एका शेतकऱ्याची बायको एका चोराने पडून नये त्याने काय करावे? अरुणची नावे. त्याने काय करावे? याची नव्हे. कोणाची? बाल्याची नव्हे. त्या बाल्याने काय करावे? कोणती नव्हे. आज मजुरीचा बाजार भरलेला का नाही? माहित नाही महाराज. आज तुम्ही शांत व्हा. तुमच्यासाठी आम्ही एक मनोरंजन कार्यक्रम करतो. ठीक आहे. निंबोनीच्या झाडाखाली बाल्यांचा दारू पाडी. कोण मेलन चुगली केला दगली पकडून गेला. काय बंद केला असावी.
त्याचा बंदोबस्त तर आपल्याला करावाच लागेल. होय महाराज. आपल्या राज्यामध्ये एक धनुर्या युद्ध ठेवूया. ठेवूया महाराज. या यज्ञामध्ये त्या कृष्णाला उडून घेऊ व त्याचा काटाच काढूया. तसं बोलूया महाराज. ठीक आहे, ते काम आपले अक्रूर मामा करतील. हो, ते अक्रूर मामाच काम करतील. जाऊ त्याला घेऊन या. महाराज एकाकी बोलायचे कारण काय? अक्रूर मामा, आपल्या राज्यामध्ये धनुष्य युद्ध करायचं आहे. त्यासाठी तुम्ही आपल्या कृष्णाला घेऊन या. येतो महाराज. या. आता महाराज गेले. लोकांचं काय होऊया? मामा एवढे दमदाण्याचे कारण तरी काय? मथुरेचा रस्ता कोणी बंद केला? मी केला. का केला? गोकुळातलं दूध गोकुळातच राहिलं पाहिजे. तुझ्या हाती बंद असेल तर कर युद्धाची तयारी. महाराज तुम्ही थांबा, मी करतो. कृष्णा, पळून पळून पडणार कुठे? आला तुझ्या पाठलागा.
कोण जाणार नाही. तुम्हाला पत्र ते वायुदेवा बरोबर पाठवलं. अरे वाईट तो माझ्या लंकेमध्ये निश्चयमाने वाया करताय. तो इथे माझा बंदी आहे. आम्हाला फक्त हसवून गेला जाऊ रे. तरी काय चिंता नाही. तुम्हाला पत्र ते सगळे बांधणी बरोबर पाठवलं. अरे सगळे बंदी निश्चयमाने माझ्या लंकेमध्ये लहान मुलांचे सर्टिफिकेट करता रे. तो इथे माझा बंदी आहे. आम्हाला फक्त हसवून गेला जाऊ रे. तरी काय चिंता नाही. तुम्हाला पत्र ते दर्या सागराबरोबर. अरे दर्या सांगतो माझ्या लंकेमध्ये नित्यलिवाणी पाणी भरताय. तो इथे माझा बंदी आहे. अरे जनका तुझ्या सीतेला म्हणलं तरी काय रे. आहाजी लंका परशुरामाच्या शिवधनुष्याला जो कोण बाण लावेल त्याच्या गळ्यात म्हटलं शिका महाग. 36 कोटी माझे बंदी आहे. आणि परशुरामाचा शिवधनुष्य काय रे. हा म्हणतात लाच करून गगडा असं फिरून देत रे. जा. अरे राजा शंकर आहाजी लंकापती. अरे परशुरामाच्या शिवधनुष्य पायावरून छातीपर्यंत आले. आहा आज छातीवर थांबले रे. आहा 10 मुखाने 10 परिच्या वेदना होतात. हे शिवधनुष्य जे उचलेल त्याला माझं अर्ध राज्य देऊन टाकेल रे. आहाजी लंकापती 10 शिर 20 बुध असे तुमच्यासारखे महापराक्रमी झाले. कौशल्याच्या वर्षी दशरथाच्या पोटी 2 अज्ञान राम लक्ष्मण बाला याने जर उचलल्याचं सांगतात. अरे राजा शंका आहाजी लंकापती. अरे या काट रामाने आहा माझ्या छातीवर पाय ठेवून डाव्या अंगठाने धनुष्य उचलले. बोल या सीतेचं म्हणलं तरी काय. अगं कोण तुझ्या अरे राजा शंका आहाजी लंकापती. अरे शेवटी त्या सीतेने त्या रामाच्या वेळात हारा घेतले रे. तरी काय हरकत नाही. 7 रात्र 1 दिवस 1 रात्र सीतेला मी माझ्या लंकेत घेऊन ठेवले. नावाचा लंकामध्ये नावं ठेवलं रे.